टीम लगेचच मैदानाचा ताबा घ्या, प्रत्येकाने आपली पोझिशन सेट करा आणि फलंदाज लगेचच टीम पांड्या आपल्या साठी हा कॉल आहे आणि त्याचबरोबर दोन्ही टीमला हा कॉल असेल की आपला 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे, याची दखल घ्या. चला न्यू बॉल मैदानाच्या आतमध्ये अंपायर्सला दिला जाईल आणि आमचे आजच्या दिवसामध्ये असलेले गुणलेखक म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहतोय रोहन भैया यांच्या समेत आम्ही खऱ्या अर्थाने आजच्या दिवसामध्ये गुणलेखकाची भूमिका फार मोठी आहे आणि ती त्यांच्या खांद्यावर आहे. लयलीला ते पार पाडणार आहे, त्यामध्ये दुमत नाही आहे. वा सर, स्पर्धा आमच्या गावाची आहे, स्पर्धा आमच्या हक्काची आहे. आमचा गाव आमचा अभिमान, आमचा गाव आमचं स्वाभिमान हे घेऊन हे आयोजन कमिटी आहे. वा कालच्या दिवसापासून काय नियोजन आहे. प्रत्येकाने मात्र आपलं 100% 100 नाही तर आम्ही 200% देऊ. आमच्या गावाची स्पर्धा आहे. चला टीम SPL सुरूर लगेच क्षेत्ररक्षण लावा. फलंदाज टीम पांड्या आपल्यासाठी टीमचा कॉल आहे पांडे. यस, कॉलिंग चुकलंय, दिलगिरी व्यक्त करतो. यस, आमच्यापर्यंत प्रॉपर नाव येतंय. टीमचं नाव आहे सेवा संघ पांडे आणि पहा सन्माननीय प्रणवदादा थोरवे युवा सेना उपजिल्हा प्रमुख सातारा यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच चं टी-शर्ट्स या ठिकाणी दिलं जाईल आणि हे टी-शर्ट आपण आमचे गावचे सरपंच खऱ्या अर्थाने बाबू नाना माजी सरपंच आहेत. यस, आणि त्यांच्या माध्यमातून आपण देणार आहोत हे टी-शर्ट्स जे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दिलं जाईल. यात साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही प्लेयरला देऊ हे. चला आमच्या कॉम बॉक्स मधून आम्ही कॉलिंग करू आमच्या कॅमेरामॅनला, थोडंसं फोकस करा या खेळाडूवरती. गौरव गवळी यांना दिलं जात आहे प्लेअर ऑफ द मॅच. गौरव, तुमच्यासाठी कॉल असेल की हे टी-शर्ट परिधान करून नेक्स्ट मॅच खेळायची आहे, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल, याची दखल घ्या. जाऊया बॅक ऑन दी क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये 30 यार्ड सर्कल मध्ये पहिल्या 2 ओव्हर पॉवर प्लेच्या. स्वागत आहे, सर्वांचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एक जबरदस्त थरार रंगताना पाहायला मिळेल. टीम SPL सुरूर या संघाने क्षेत्ररक्षण निवडलंय, टॉस जिंकलाय. पहिलं षटक हाताळण्यापूर्वी मैदानाच्या आतमध्ये प्रोडक्शन दिलं गेलंय. 30 यार्ड सर्कल मध्ये पॉइंटला एक क्षेत्ररक्षक, कव्हर्सला एक क्षेत्ररक्षक, तदनंतर एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट कव्हर मध्ये तो जो आहे ना तो थोडासा आपण पाहूया. सिली कव्हर मध्ये आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळालाय. गोलंदाज निघालाय मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल लेट्स प्ले, स्ट्राईक एंड वरती बॅटर पंकज. पहिलाच बॉल बॅकफूट वरती गेले, पंच केला. कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करेल. 30 यार्ड सर्कल मध्ये ऑन दी मार्क केला. पहिली धाव मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती लगावली गेली आहे. सुरुवात केली आहे मैदानाच्या आतमध्ये, स्टार्ट घेतला. वेल डन मी म्हणेन टीम. पांडे टीमने इथे सुरुवात केली आहे. गोलंदाज आपल्या ट्रॅक वरून शुभम. खोलीवरचा बॉल फ्लिक केला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं बंबल झाले त्या ठिकाणी आणि बॅकअप मिळाला. बॅकअप फार महत्वाचा आहे, आयुष्य असो किंवा क्रिकेटचं मैदान. बॅकअप येणं फार गरजेचं आहे. बँक बॅलन्स मध्ये बॅकअप असणं फार गरजेचं आहे. तसं क्रिकेटमध्येही बँक बॅलन्स फार महत्वाचा आहे. इथे धावांना नाही तोटा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज शुभम निघाला ओव्हर द विकेटने. खोलवरचा बॉल ऑन साइडला लेफ्ट केला, एरियल रूट दिले गेले, बॅकलिफ्ट मारली. 2 क्षेत्ररक्षक या बॉलच्या पाठीमागे वेट केला, वॉच केला. तदनंतर मात्र ऍक्शनला रिॲक्शन दिली. 2 धावा कंप्लीट केल्यात. वेल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडला 30 यार्ड सर्कलचा खऱ्या अर्थाने पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न राहिला. फलंदाजीसाठी असलेला फलंदाज अमित. 2 बॉलच्या पाठीमागे 2 धावा त्याने आपल्या नावावरती कोरल्यात. अमित दबाडर मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये आला. शुभम बॉलर आपल्याला पाहायला मिळाला जो ओव्हर द विकेटने. चला इथे प्रोडक्शन मध्ये धुरा दिली आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते, यावेळी मात्र डीप मिड विकेटला थोडंसं वाईडिश स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षकला प्रोडक्ट दिलाय.
हो यावेळी पहा फुलर लेनचा बॉल पंचांनी सांगितले हा बीमरचा नो. मैदानाच्या आतमध्ये सकाळच्या सत्रामध्ये वेस्ट हाईट पंचांचा हेलिकॉप्टर फिरलाय. मैदानाच्या आतमध्ये एक्स्ट्रा रन आली आहे. शुभम या गोलंदाजाने एक्स्ट्रा रन इथे अंकित केली आहे. धावफलकावरती धाव संख्या 3 लागली होती आणि या एका नोने आता ती धाव संख्या 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. 4 रन्स ऑन द बोर्ड. मैदानाच्या आतमध्ये फ्री हिटची संधी आहे. अमित साडी मेजवानी आहे. हो यावेळी ऑन साइडला डिपिश बॅकवर्ड स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू सरळ सीमा रेषे पार चौकार. 4 रन्स. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त तडाखा हा पाहायला मिळाला. त्याने सांगितलंय अरे स्वतःला स्वतःच्या ताकदीची ओळख तेव्हाच होते ज्यावेळी मी माझ्या कार्याची सुरुवात करतो. त्याने त्याची ताकद ओळखली आहे आणि कार्याला सुरुवातही केली आहे. कमालीचा फटका ऑन साइडला हा खेळून काढला आणि मिळाल्या धावा 4. या 4 धावेने मात्र समाचार घेतलाय. धाव संख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 8 रन्स ऑन द बोर्ड. 8 धावा धावफलकावरती आहेत. शुभम निघाल्यात ओव्हर द विकेटने. हो यावेळी खोलवरचा बॉल यॉर्कर लेंथ हा गोलंदाजी हाताळली आहे. आपण ऍक्शन रिप्ले पाहू शकतो टीव्ही स्क्रीन वरती. शुभम स्पोर्ट ऑनच्या माध्यमातून खोलवरचा बॉल पददालित्याचा उपयोग खऱ्या अर्थाने बॅटचा काटा बदललाय. मैदानाच्या आतमध्ये ही रणनीती राहिली आहे. इन कटर डिलिव्हरी शेवटच्या क्षणी मोमेंट मध्ये बदल होतोय. गोलंदाज शुभम पुन्हा आपल्या ट्रॅक वरून निघाला. हो यावेळी पहा ओवधी कव्हर स्वीपर कव्हर मध्ये पाठमोहरा केला जातोय. मात्र कोण जिंकेल बॉल की क्षेत्ररक्षक इथे प्रयत्नवादी राहिलेत. मात्र चेंडू होईल फरार. मिळतील धावा 4-4-4 आला तो अनुश्री चषकातला दमदार चौकार. 4 रन्स. या 4 धावेने धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या आता भरारी घेते ती जाऊन पोहोचली आहे 1 2 12. 12 रन्स ऑन द बोर्ड नो लॉस. जमेची बाजू राहिली आहे. टीम पांडे या टीमकडे नजरा वळवली गेली आहे. पहिल्या षटकाच्या दरम्यान धावफलकावरती 12 धावा लगावल्या गेल्या आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती न्यू बॉलर इन ऍक्शन मध्ये येईल. नाव आहे बंटी. बंटी येतील मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सेकंड पॉवर प्लेचं ओव्हर आहे. 38 सर्कल मध्ये प्रोडक्शन बदललं जात आहे. काही खेळाडूंना इनफिल्ड मध्ये घेतलं जात आहे, अंतर्वर्तुळामध्ये घेतलं जात आहे, तर काही खेळाडूंना बाह्य वर्तुळामध्ये बाहेर फेकलं जात आहे. ही रचना राहिली आहे बंटीची. चर्चा होईल. गोलंदाज निघाला ओव्हर द विकेटने. हो लेफ्ट हँडर गोलंदाज आहे. राऊंड द विकेटने आले. पहिला बॉल वाईट +1 एक्स्ट्रा रन इथे अंकित झाले. धावसंख्येमध्ये भर पडली आहे. 14 आकडा आपल्याला पाहायला मिळाला. प्रेमात टाकणारा आकडा 14 फेब्रुवारी. आता थोड्याच दिवस आहे. काहीकांच्या चेहऱ्यावरती हा शब्द ऐकताच स्माइल आलाय. बरंच काही सांगून जाते. पुढचा बॉल स्विंग आणि मिस. डॉट बॉल आलाय. कमालीचा बॉल हाताळलाय बंटी. इन ऍक्शन मध्ये आल्यात. आपण ऍक्शन रिप्ले पाहू शकतो स्पोर्ट ऑनच्या माध्यमातून. यस कमालीचा हा या अगोदरचा बॉल डिलिव्हर केला. नक्कीच आता मात्र जाऊया पुढच्या बॉलकडे. पुढचा बॉल ओव्हर द राऊंड विकेटने. खोलवरचा बॉल ऑन साइडला खेळलाय. ग्लान्स केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. फाईन मध्ये चेंडू चालला. एकच धाव मिळेल आणि डिक्लेअर झोन मध्ये गेलेली ही धाव संख्या 15. 1.2 चेंडूचा खेळ संपलेला आहे. आपण पाहिलं ना तर 6 बॉल आणि 10 ही धावसंख्या बनवली ती अमितने आणि 3 बॉलच्या पाठीमागे 2 धावा बनवतात ते पंकज यांनी स्ट्राईक घेतली होती. आता मात्र अटॅक करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये बंटी डावखुऱ्या हाताचा गोलंदाज. हो 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 यावेळी नॅचरल अँगल आहे आणि पडल्यानंतर एक उसळी घेणारा बॉल हे पाहायला मिळालाय. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतो. बंटी आपल्या रनवे वरून निघाले. एक रिदम आहे. 4-5 रनांचा रनअप आहे. तिथून पुढे मात्र पहा हा बॉल पडल्यानंतर अतिरिक्त उसळी एक्स्ट्रा पेस जनरेट केलाय. बॉल पडल्यानंतर आणखी वेग पकडतोय. ही ख्याती आहे या गोलंदाजाची. पुढचा बॉल फुलर लेनचा बॉल आडव्या बॅटने अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय डाव्या यष्टीच्या बाहेर आणि तदनंतर मात्र कॉलिंग केलंय की हा आहे वाईट +1. अशा 2 धावा इथे अंकित केल्या जातील. स्कोर कार्ड गोज टू द 17 रन. 17 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 17 धावा धावफलकावरती आहेत. 17 रन्स. 1.3 चेंडूचा खेळ संपलाय. मैदानाच्या आतमध्ये फार क्रुशियल मॅच आहे. दोन्ही टीम्स
लढण्यासाठी सज्ज आहे. संघ नायकाने या अगोदर सांगितलंय की आम्ही 40 आणि 40च्या आतमध्ये त्यांना रोखू. तर फलंदाजी करणाऱ्या टीमला देखील विश्वास आहे की आम्ही 50 ते 60 धावा लावू. आत्मविश्वास, बिलीव फार महत्वाचा. यावेळी मात्र हा बिलीव आला. इथे एक्स्ट्रा कव्हरला कमालीचा क्रॅकिंग फटका खेळलाय आणि मिळाल्या धावा 4. इथे बंटीवरती प्रहार. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतो. फुलवर लेनचा बॉल खऱ्या अर्थाने हाताळला गेला होता, आपल्याला पाहायला मिळाला आणि शरीरापासून लांबही ठेवला होता. तरी देखील एक्स्ट्रा कव्हरला हा कमालीचा फटका पाहायला मिळाला आणि धाव संख्येमध्ये भर पडली आहे. धाव संख्या किती शुभ आकडा आहे, 21 वरती जाऊन पोहोचलाय. 21 हा आकडा पाहिला तर खऱ्या अर्थाने गुरुदक्षिणा दिली जाते 21 रुपयांची. यस, बॉल गेलाय. चला नवीन बॉल द्या. यस, नवीन बॉल येईल. पॉवर प्ले आहे. यस, राजीव दादा आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. न्यू बॉल मस्ट आहे आणि तो नवीन बॉल मैदानाच्या आतमध्ये देणंही गरजेचं आहे. न्यू बॉक्स इथे फोडलं जाईल आणि खऱ्या अर्थाने आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं ना तर सह्याद्री स्पोर्ट्स या स्पोर्ट्स बद्दल आम्ही चर्चा करू. आमचे सतीशजी सनस यांच्या सह्याद्री स्पोर्ट्सच्या माध्यमातून टेनिस बॉल क्रिकेट हा आपल्याला मिळाला आणि यस चर्चा होते. सन्माननीय काका सावंत आणि सन्माननीय अजय स्वप्नीश दादा यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि यावेळी पहा खोलवरचा बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये धाव मिळाली जाईल, ती टॉटच्या स्वरूपामध्ये कोणती धाव नसणार आहे. धावसंख्या 21 आल्या. 1.5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 1.5 हा खेळ मैदानाच्या आतमध्ये 6 बॉलच्या पाठीमागे 10 धावा आणि 6 बॉलच्या पाठीमागे 6 बनवल्यात. अनुषंगी आपण पाहिलं तर पंकज आणि अमित यस मैदानाच्या आतमध्ये खोलवरचा बॉल शॉट स्क्वेअर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक होते, त्यांनी कॅरी केला. धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या आता 22 या आकड्यावरती बसली आहे. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या पाठीमागे धावफलकावरती धाव संख्या लगावली गेली आहे ती 22. नो लॉस. अमित आणि पंकज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये A1 जोडी ठरली आहे. या मॅच मध्ये यांची रणनीती स्पष्ट आहे. त्यांच्या माइंडसेट मध्ये असलेलं गणित परफेक्ट आहे. त्यांना माहित आहे या टार्गेट पर्यंत पोहोचायचं आहे. 50 ते 55 धावा या आम्हाला स्कोर कार्ड वरती लावायचे. आमच्या गोलंदाजाकडे ती धमक आहे. ते 50 ते 55 धावा आम्ही डिफेंड करू शकतो. मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती मोठा स्वर लावणारा गोलंदाज ओमकार आलाय मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल, हो पहिलाच बॉल बॅकफूट वरती गेले, पंच केला ओव्हर दी एक्स्ट्रा कव्हर्स. चेंडू चाललाय सरळ 1 बाउन्स, सीमा रेषे पार, चौकार, 4 रन्स. कमालीचा फटका, डिसाइडिंग फॅक्टर, चेंज ऑफ पेस, बॅक ऑफ द हँड आणि तदनंतर मात्र बॅकफूट वरती जाऊन पंच केला एक्स्ट्रा कव्हरला. कमालीचा फटका पाहायला मिळाला आणि या फटक्यानंतर मात्र धावसंख्येमध्ये भरारी घेतली आहे. धावसंख्या सरळ 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. टीम क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने सांगितले की आम्ही 40 धावांपर्यंत रोखू. मात्र पहा मैदानाच्या आतमध्ये अमित आणि पंकज यांची जोडी काहीतरी औरच सांगून जाते. 26 धावा धावफलकावरती आल्यात. चला थोडंसं स्पीडअप घेऊया, घाई करूया मित्रांनो. आजच्या दिवसामध्ये बऱ्याचशा मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. शेवटचा क्षण हा प्रॉपर क्रिकेट व्हावं याचीच मागणी आहे आणि राजीव दादा शिर्के यांनी मात्र प्रामुख्याने ही नोंद केली आहे. पुढचा बॉल, हो हो यावेळी पहा खोलवरचा बॉल आणि खऱ्या अर्थाने पॉइंट, बॅकवर्ड पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव मिळेल. धावसंख्या 27 लगावली गेली आहे. 2.2 चेंडूचा खेळ संपला. आपण टीव्ही स्क्रीन वरती ओमकार याला पाहिलाय जो 14 नंबरचं जर्सी परिधान केलंय. ओमकार यांच्या पहिल्या 2 बॉल वरती 5 धावा घेण्यामध्ये यश मिळालंय. ते टीम पांडे या टीमला चर्चा होतीये ना, या दोन्ही टीम मध्ये काटेकी टक्कर आहे. ही काटेकी टक्कर का असू नये, सातत्याने कुरघोड्या केल्या जात आहेत, रणनीती रचली जाते आणि दोन्ही टीम लढवई आहे. चला पुढील होणारी मॅच,
चिखली आणि महालक्ष्मी 11 भुईंज या दोन टीम मध्ये हा टॉस असेल. चला यावेळी लॉफ्ट केला, एरियल रूट दिला गेला, मिस हिट आहे, क्षेत्ररक्षक नीटेड येईल. कॅरी करत असताना त्याच्याकडून झाली चूक, चेंडू चाललाय सरळ सीमा रेषे पार, चौकार. 4 रन्स. 4 धावा मैदानाच्या आतमध्ये आल्यात. नशीबवान आहे हा फलंदाज, काच ड्रॉप होतो आणि तदनंतर मात्र चौकारी येतोय. काही खेळाडू असतात ना ते नशीबवान असतात आणि इथे हा नशीबवान खेळाडू ठरलाय. नाव आहे पंकज. 10 बॉल आणि 16. पुढचा बॉल हो 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 यावेळी लॉफ्ट केला, मिस टाइम आहे, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तेच येतील खाली आणि कॅच मात्र यावेळी कॅरी करतील आणि फलंदाज पंकज बॅक टू द पवेलियन. पहिला ब्रेक थ्रू, पहिली मासळी लागली गळाला. चला पुढील होणारी मॅच आमच्यापर्यंत कॉल आलाय. मागची मॅच जे टीम विनर आहेत त्यांच्या समेत या विजयी संघासोबत तुम्हाला खेळावं लागेल असा कॉल आमच्यापर्यंत आलाय आयोजन कमिटीकडून. त्याचं आम्ही स्वागत करतो. धावसंख्येकडे जाऊया. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे सरळ 31. लॉस ऑफ 1 विकेट. 31 धावा धावफलकावरती. न्यू बॅटर येतील इनाट नंबर 3 वरती. नाव आहे सुमित चव्हाण. या खेळाडूकडे नजरा वळवल्या जातील. डेंजरस बॉर्डर इनाड ऍक्शन मध्ये येईल. पहा 3रा नंबरचा फलंदाज आहे. या आता मात्र टार्गेटला मोठं करावं लागेल, त्याच्यासाठी तो सज्ज आहे. वेल फिट आहे, वेल ऍथलिक आहे. तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. फिट ऍथलिक आहे. त्याच्या शरीराची देहबोली पहा. मैदानाच्या आतमध्ये तो इनाड ऍक्शन मध्ये आलाय. नाव आहे सुमित चव्हाण. मोठं नाव आहे. फलंदाजी साठी आलेत. ओमकार आपल्या ट्रॅक वरून ओव्हर द विकेटने. हो यावेळी पहा अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून लांब ठेवलेला बॉल. व्हाईट बॉलचा कॉलिंग आलाय. एक्स्ट्रा रन मैदानाच्या आतमध्ये. 32 ऑन द बोर्ड. 32 धावा. ओझरडे गावचे खेळाडू सन्माननीय अक्षयदादा शेळमकर यांचं या व्यासपीठावरती आगमन झालंय. आयोजन कमिटीच्या वतीने अक्षयदादा मोस्ट वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वागत से करेंगे स्वागत. या मान्यवरांना विनंती आहे आपण स्थानपन्न व्हा. पुढचा बॉल हो यावेळी बा खोलवरचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. बॉल चालला बॅकवर्ड पॉइंटला. मिळेल फक्त धाव 1. धावसंख्या 33 ऑन द बोर्ड. 33 धावा आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये टीव्ही स्क्रीनवरती. चर्चा होतीये या खेळाडू बद्दल. नाव आहे सुमित चव्हाण. सुमित यस चर्चा होतीये. अमित आणि सुमित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ओमकार यांनी मात्र 1 विकेट मिळवल्या. 5 बॉलच्या पाठीमागे 11 धावाही खर्च केल्यात. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. या ओव्हर मध्ये काय टार्गेट सेट होईल? आतापर्यंत 33 झालेत. हो यावेळी पहा डाव्या एसटीच्या बाहेरचा बॉल आहे. मात्र पंचांनी सांगितले हा लेग स्टंप पडून जाणार आहे आणि 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव अंकित केली जाईल. सुमित यांना मात्र मोठ्या प्रहारापासून रोखलंय ओमकारने. एक षटक हाताळलं, त्याच्यामध्ये दिल्या धावा 12 आणि आता टार्गेट जे आहे ते आपण पाहिलं या 3 षटकाच्या पाठीमागे 34 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. 34 ऑन द बोर्ड. आणि आता 4थं षटक, फार महत्वाचं षटक, निर्णायक षटक. या षटकाकडे नजरा वळवल्या जातील, माना फिरवल्या जातील. कोण टाकेल हे 4थं षटक हा प्रश्न उभा राहिला SPL सुरूर या टीमच्या माध्यमातून. नितीन दबावला, कमालीचा बॉलर आहे. सडपाथळ बांधा इनड ऍक्शन मध्ये येईल. नाव आहे नितीन शिंगाडे. नितीन शिंगाडे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. राऊंड विकेटने गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. चर्चा होतीये.
थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये काही तांत्रिक बिघाड, तदनंतर मात्र कमबॅक केला जातोय. 41 ऑन द टार्गेट. मैदानाच्या आतमध्ये यावेळी डाव्या एसटीच्या बाहेर नितीन शिंगाडे मैदानाच्या आतमध्ये काहीतरी गफलत होते. लाईन आणि लेंथ, यस व्हाईट बॉल आलाय आणि लाईन आणि लेंथ वरती चुका करतायत आणि त्याचा भुर्दंड मैदानाच्या आतमध्ये. स्कोर कार्ड 42 ऑन द बोर्ड. 42 धावा धावफलकावरती लगावण्यामध्ये यश मिळालंय ते टीम पांडे या टीमला. चर्चा होतीये. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने नितीन. हो हो हो, यावेळी भन्नाट वेग आहे, मात्र हा वेग लाईन चुकतोय आणि इथे पुन्हा एकदा व्हाईट बॉल. ऍक्शन रिप्ले आपल्याला सातत्याने पाहायला मिळाली आहे. पंचांची कवायत करावी लागते. सकाळच्या सत्रामध्ये मॉर्निंग एक्सरसाइज पंच देखील करतायत. चर्चा होतीये. मैदानाच्या आतमध्ये 43 स्कोर कार्ड वरती लगावल्या. 3.3 ची ओव्हर संपली आहे. आपण पाहिलं ना तर अमित 9 बॉल 17 आणि सुमित 2 बॉलच्या पाठीमागे 2 धावा त्याने बनवल्यात. सुमितकडे नजरा वळवल्या गेल्यात. एक मोठा फलंदाज आहे. अडाक करणं ही त्याची ख्याती आहे, मात्र या गोलंदाजाने देखील रोखले त्याला. नितीन शिंगाडे पुन्हा आपल्या ट्रॅकवरून. खोलवरचा बॉल ब्लॉक होल मध्ये टाकलाय. पिचिंग लाईन आणि लेंथ फार सुंदर पाहायला मिळालं. ॲक्युरेसी यावेळी पाहायला मिळाली. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतो. मिडल ऑफ द स्टंप बॉल हाताळलाय आणि तिथे मात्र एकच धाव मिळाली आहे. पहा काय घडलं या बॉलच्या पाठीमागे. येस, पाहूया या बॉलच्या पाठीमागची ही प्रतिक्रिया. नितीन निघाले आपल्या ओव्हर द विकेटने. हा खोलवरचा बॉल आणि फलंदाजाला पहा प्लम केलं होतं त्या ठिकाणी. आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने बॅड एज लागली नाही तर नक्कीच फलंदाज बाद देखील झाला असता. चर्चा होतीये. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल नितीन आपल्या ट्रॅकवरून निघालाय. यावेळी मात्र अमित आलेत. अमित बऱ्याच वेळानंतर स्ट्राईकवर आलेत. हो यावेळी पहा हा फटका, कम्मालीचा फटका होता, मात्र त्याच्यावरती मिळेल फक्त 1 धाव. डिक्लेअर स्वरूपामध्ये लॉंग लेग रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि एका धावेने स्कोर कार्ड आता मात्र 45 वरती जाऊन पोहोचलाय. शेवटचं षटक अजूनही येणं बाकी आहे. आता काय घडतंय. चला एक जुना बॉल द्या. अंपायर बॉल प्लीज. अक्षय सर बॉल आलाय. जाऊया. अमित यांनी मात्र प्रभावित केलंय. अमित शरीराची देहबोली पहा, भरगच्च बांधा, वेल स्टान्स आहे त्यांचा. त्यांच्या स्टान्सकडे पाहण्याची पहा एक वेगळीच भुरळ पाहायला मिळते. उभं राहण्याची एक पद्धत आहे आणि याच जोरावरती यांनी मोठे मोठे प्रहार केलेत. पहा यावेळी मिसिंग फटका आहे, मात्र टॉप घेतला बॅटचा एज आणि बिहाइंड द विकेट. एकच धाव मिळाली आहे आणि आता 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या पाठीमागे धाव संख्या 46 लगावली गेली आहे. 40 अजूनही 1 बॉल शिल्लक आहे का? नाही, ओव्हर झाली आहे. ओव्हर झाली आहे. येस, अंपायर कंप्लीट झाली ओव्हर. 46 ऑन द बोर्ड. अमित सावंत खऱ्या अर्थाने लेदर क्रिकेट फार मोठ्या प्रमाणात केलंय आणि नक्कीच मी म्हटलं होतं की त्यांच्या उभं राहण्यामध्ये एक वेगळी शैली आहे, एक वेगळा स्टान्स आहे आणि फटक्यामध्ये देखील जान आहे आणि 11 बॉल आणि 19 धावा त्यांनी बनवल्यात. ही ओळख राहिली आहे अमित या खेळाडूची. अमित चव्हाण अमित यांच्याकडे नजरा वळवल्या जातात, मात्र सुमित या मॅच मध्ये अजूनपर्यंत त्यांचे हात तर रोखून ठेवलेत. येणाऱ्या काळामध्ये सुमित काय रणनीती आखतील. उंच मारा आहे, वेल ऍथलिक आहेत, मात्र यावेळी त्यांना रोखण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती ओमकार हा बॉलर मैदानाच्या आतमध्ये आलाय. डीप मध्ये मिड विकेटला थोडंसं प्रोटेक्शन वाढवलं त्याने आणि लेग स्टंप वरती गोलंदाजी होणार यामध्ये दुमत नाहीये. येस, प्रोडक्शन प्रमाणे गोलंदाजी होणं गरजेचं आहे. मात्र पहा काही वेळा असंही दाखवलं होतं की आम्ही लेग स्टंप वरती टाकू, मात्र ऑफ स्टंप आणि ऑफ स्टंपच्या बाहेरही टाकले जाते. पहिला बॉल ओमकारचा. हो, पहिलाच बॉल खोलवरचा बॉल बीट केलाय. आपण पाहिलं ना ऍक्शन रिप्ले मध्ये. पहा हा बॉल अतिशय सुंदर पद्धतीने पहा. बॅट आणि पॅड मध्ये बराचसा अंतर आणि फुटवर्क नाहीये फलंदाजाच्या फलंदाजीमध्ये. कुठलाही स्टान्स घेत असताना तुमचा फुटवर्क फार महत्वाचा असतं. असं म्हटलं जातं ना की मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क फार महत्वाचं आहे. तर फुटवर्क नाहीये ह्या फलंदाजाकडे. मात्र यावेळी फुलर लेनचा बॉल. क्षेत्ररक्षक आहेत, लॉंगर वरून येतील, झडप मारतील, 1 धाव घेतली, दुसरी साडी जातील. यस इट इज डेंजर एंडला अमित होते. अमित चव्हाण मात्र रणनीती वाकली आहे. त्यांना माहित आहे डेथ ओव्हर आहे. डेथ ओव्हर मध्ये धावांची लयलीला पटकावी लागेल आणि ती पटकावली आहे. 2 धावा कंप्लीट केल्यात. 48 ऑन द बोर्ड. 48 धावा धावफलकावरती लगावल्यात. पुढचा बॉल. हो, यावेळी बागफूट वरती गेलेत. पंच केला, कमालीचा बागफूट पंच.
क्षेत्ररक्षक आहेत, मात्र चेंडू चाललाय सीमा रेषे पार. मिळतील धावा 4. आला तो अनुश्री चषकातील दमदार चौकार. 4 रन्स. या 4 धावेने मात्र धाव संख्या 50 पार होऊन जाते. 52 ऑन द बोर्ड. 52 धावा. संघाच्या संघनायकाला विश्वास होता, या विश्वासावरती टीम सार्थ ठरते. मैदानाच्या आतमध्ये 52 धावा लगावल्या गेल्यात. हो, यावेळी यॉर्कर बॉल, त्याच्यावरती मात्र मिनी हेलिकॉप्टर आणि धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या 1 ने वाढली. 53 ऑन द बोर्ड. 53 धावा धावफलकावरती लगावण्यामध्ये यश मिळालं. 53 ऑन द बोर्ड. पहा यॉर्कर लेंथ, हा आपण ऍक्शन रिप्ले पाहिलं, टॉप ऑफ द बॉलर हेड, आणि तिथून मात्र एकच धाव बॅकअप मिळालं. ओमकार अंतिमचे 2 बॉल अमित स्ट्राईक एंडवरती. अमित चव्हाण हो हो, यावेळी डाव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल आहे. लेग स्टंप सोडून चाललाय. व्हाईट बॉल कॉलिंग आलाय. यस, पंच आमच्याकडे वळाले. 54 ऑन द बोर्ड. 54 धावा धावफलकावरती आहेत. 54 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणि पहा इथे मान्यवरांची सातत्याने आगमन होत आहे आणि फार मोठे चाहते आहेत जे तेजस शिंदे, सुशांत शिंदे यांचे, ते देखील या ठिकाणी पोहोचलेत. त्यांचा खेळ येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळेल. मात्र यावेळी पहा पददालित्याचा उपयोग, त्यानंतर मात्र एक्स्ट्रा कव्हरला प्रोडक्शन दिलंय. संघनायक आलेत, स्वतः फील्ड करतील आणि एकच धावेवरती रोखलंय, म्हणजे धावसंख्या 55. आता मात्र शेवटचा बॉल, अंतिमचा बॉल, फिनिशिंग टच या मॅच मध्ये सुमित देतील का? 7 बॉलच्या पाठीमागे 10 धावा त्यांनी बनवल्यात. फिनिश टच द्यावा लागेल. टार्गेट इथून पुढे काय सेट केलं जाईल? आतापर्यंत 55 लगावल्या गेल्यात. हो, यावेळी पहा लॉफ्ट केला, एरियल रूट दिले गेले आणि त्याने सांगितलं अरे वक्त के सामने झुका नहीं जाता, बस वक्त से सीखा जाता है. त्यांनी शिकलाय आणि त्याने डिस्पॅच केलाय आउट ऑफ द पार्क. इट्स अ ह्यूज षटकार. धाव संख्या वाढली आहे, ती जाऊन पोहोचले. पहा इंट्रोडक्शन मध्ये कमालीचा फटका खेळला आणि धाव संख्या सरळ 61 ऑन द बोर्ड. म्हणजे आता उत्तरार्ध मध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत त्या 62 आफ्टर द 5 ओव्हर्स. हॅलो हॅलो हॅलो, थँक्यू. पहा दरम्यान मात्र आपण पाहतोय आर्यन ग्राफिक्स, अर्जंट फ्लॅक्स आणि प्रिंटिंग्स. खऱ्या अर्थाने अजय दादा स्वप्निशी यांची खऱ्या अर्थाने ही लयलीला आहे. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी ग्राफिक्सचं डिझाईन्स टॉस का बॉस हे त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आणि संपूर्ण पसरणी गावाच्या या खेळाडूंना त्यांच्या माध्यमातून एक मोलाचं योगदान आहे. आणि डिझाईन पाहू शकता मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये जर तुम्हाला या तुमच्या मॅचेस असतील किंवा तुमचं लग्न कार्य असतील, कुठल्याही पद्धतीचं ग्राफिक्स तुम्हाला डिझाईन बनवायचं असेल तर तुम्ही आर्यन ग्राफिक्सला नक्कीच भेट द्या. टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आपण पाहतो, जिथे 9762543472 आणि 9850333423 असा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि तदनंतर पहा या स्पर्धेसाठी जे हे बॅनर्स बनवलेत, ह्या टीमची युनिटी आपल्याला पाहायला मिळाली. एका जर्सीमध्ये, एका ड्रेसमध्ये ही संपूर्ण पसरणी गावची टीम आणि संपूर्ण आयोजन कमिटी आणि तिथे आयोजक राजीव दादा शिर्के. आणि खऱ्या अर्थाने हे संपूर्ण फ्लॅग आपल्याला पाहायला मिळतो, जिथे कुमारी अनुश्री राजीव शिर्के यांच्या वाढदिवसानिमित्त जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणी आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉलची ही भव्य दिव्य स्पर्धा सलगचे 4 दिवस 30,000 रुपयाचं पारितोषिक प्रथम क्रमांकासाठी. तिथे मात्र आम्ही पाहिलं तर तुकाराम दादा
शेठ जेधे यांचा विशेष करून आम्ही सन्मान करतोय. त्याचबरोबर सुभाष शेठ गायकवाड यांचा देखील आम्ही आभार मानू. त्यांच्या माध्यमातून आम्हाला हे कॅश प्राइज मिळालं आहे. तदनंतर मात्र राजूदादा शिर्के यांचा चिरंजीव अभय राजू शिर्के देखील आपल्याला टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळाला आहे. आणि संपूर्ण सहकारी टीम यांचा देखील आम्ही आभार मानू, जिथे प्रणवदादा थोरवे यांच्या माध्यमातून आम्हाला चर्चा केली आहे. आणि तदनंतर मात्र पहा, या स्पर्धेमध्ये विशेष करून या भागामध्ये ज्या व्यक्तिमत्वाचं नाव आम्ही प्रामुख्याने उल्लेखू, खऱ्या अर्थाने जननायक आमदार, पुनर्वसन मंत्री, सर्वांचे लाडके आमचे मकरंदाबा पाटील. खऱ्या अर्थाने पाटलांचा नादच निराळा आणि पाटील म्हटलं ना की विशेषच वेगळा आहे. आणि या संपूर्ण भागामध्ये पूर्ण वाई खंडाळा हा जो भाग आहे, या भागाला मात्र खऱ्या अर्थाने सोन्याचे दिवस आणणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे मकरंदाबा पाटील. आणि यांचा मात्र या ठिकाणी नामोल्लेख आम्ही करतो. आम्हाला प्राऊड मोमेंट फील होतो ज्यावेळी अशा व्यक्तिमत्वांचा आम्ही नामोल्लेख करतो. या संपूर्ण विभागामध्ये या व्यक्तिमत्वाचं नाव आणि काम लयलीला बोललंय. आणि पहा, इथे ही चर्चा रंगली आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र सेकंड इनिंगला म्हणजे पूर्वार्धाला आपण पूर्वार्धामध्ये पाहिलं 61 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. आणि आता उत्तरार्ध मधला हा खेळ आपण पाहणार आहोत. आणि उत्तरार्ध मध्ये आपल्याला पाहायला मिळेल टीम SPL सुरूर कशा पद्धतीने इथे फाईट करेल. 62 धावांचा पाठला करणारा टीम फलंदाज पाठवा. चला थोडीशी घाई करा. चला टीम SPL सुरूर आपल्यासाठी हा रिक्वेस्टेड कॉल आहे. टीम पांडे 11 या टीमने मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावलंय. त्याची धुरा देखील आपल्याला पाहायला मिळेल. काय रणनीती असेल त्यांची ती देखील पाहावी लागेल. पहिलं षटक कोण हाताळेल याकडे नजरा वळवल्या जातील. मात्र आपण पाहतोय स्पोर्ट्स ऑन लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून अकाती देशांपर्यंत संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र या वाहिनीने आता मात्र ग्रामीण क्रिकेटला एक झळाळ दिली. आणि त्यांचे प्रोप्रायटर सन्माननीय प्रीतमदादा लोखंडे यांची संपूर्ण टीम. खऱ्या अर्थाने पहा, हा जो झोन दाखवला जातोय ना, जिथे मागच्या बाजूला जो डोंगर पाहायला मिळाला आहे ना, थोडंसं झूम करा. आमच्या कॅमेरामॅनला मी विनंती करेन. येस, पहा, हा किल्ला दाखवला जातोय. आणि या किल्ल्यावरती खऱ्या अर्थाने सातत्याने नजरा ठेवल्या जातात. छत्रपतींच्या काळामधला हा अभेद असा किल्ला आहे. आणि पहा, इथे त्याचं दर्शन केलं जात आहे स्पोर्ट ऑनच्या लाईव्हच्या टेलिकास्टच्या टीमच्या माध्यमातून. आणि का करू नये, आम्हाला प्राऊड मोमेंट फील करतं हे संपूर्ण आयोजन कमिटी आणि आमची स्पोर्ट ऑन. थँक्यू. जाऊया बॅक ऑन द क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र सेकंड इनिंगला होती सुरुवात. पहिल्या इनिंगचा थरार संपलाय. आता मात्र या मॅचला रंगवण्यासाठी दुसऱ्या इनिंग मध्ये टीम सज्ज झाली आहे. SPL सुरूर या संघाचा आघाडीचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. नाव आहे स्ट्राईक एंड वरती अजय. तर स्ट्राईक एंड वरती राज. अजय आणि राज यांची जोडी A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये सुसज्ज झाली आहे. पहा, इथे 12th मान देखील उत्साही आहेत. 62 धावा इट इज पॉसिबल. यस, आम्ही बनवू शकतो. आमच्याकडे ती धमक आहे, आमच्याकडे ती क्षमता आहे. आम्ही होत्याचं नव्हतं करणारे खेळाडू आहोत. चर्चा होईल या खेळाडूंची. मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज देखील कमी नाहीये. ज्या गोलंदाजाची चर्चा आम्ही केली आहे, नाव आहे सुमित. मैदानाच्या आतमध्ये येतील. इन ऍक्शन मध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 30 यार्ड सर्कल मध्ये प्रोडक्शन दिलं गेलं. पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आहे, थोडासा बॅकवर्ड पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आहे. तदनंतर मात्र कवचचं रिजन आहे ना, ते खाली ठेवलंय डीप मध्ये. कवचला क्षेत्ररक्षण दिलाय. तदनंतर एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक, मिड ऑन वरती एक क्षेत्ररक्षक आहे, मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे आणि शॉर्ट स्क्वेअर रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. ही व्यूहरचना अंतर 30 यार्ड सर्कल मधली आहे. आणि डीप मध्ये या साईडला आपण पाहिलं तर ऑन साईडला एक क्षेत्ररक्षक आहे. पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. व्हाईट बॉलने सुरुवात केली आहे आणि एक्स्ट्रा रनने. इथे पहा, व्हाईट बॉल तुम्हाला व्हाईट काळात घेऊन जाऊ शकतो. चर्चा होतीये मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येकडे नजरा वळवल्या गेल्यात. 30 बॉल आणि 61 ची इथून पुढे गरज आहे. स्ट्राईक एंड वरती अजय. हो, यावेळी बहाल की हाताने बॅकवर्ड वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. बॅटने आली आहे 1 धाव. धावसंख्येला सुरुवात झाली आहे बॅटने या फलंदाजाच्या. आतापर्यंत स्कोर कार्ड वरती धावसंख्या 2. गोलंदाजीच्या ट्रॅकवरून निघालेला सुमित यांच्याकडे नजरा वळवल्या जातात. खऱ्या अर्थाने सुमित फार सुंदर गोलंदाजी हाताळले. पहिला बॉल वाईट आला, तदनंतर कमबॅक देखील त्यांनी केले. आणि असं म्हटलं जातं ना की आपली प्लॅनिंग हमेशा सायलेंस रखो.
शांततेत तुमची प्लॅनिंग करा, त्याला एक्झिक्यूट करा आणि तदनंतर रिझल्ट समोर आणा. आता इथून पुढे काय प्लॅनिंग असेल, काय रिझल्ट येईल हे पाहावं लागेल, कारण की येणारे बॉल 29 हाफ ट्रॅकर आहे, आउटसाइड द ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून लांब ठेवलाय आणि पिचिंग जे आहे ना ते आउटसाइड द ऑफ स्टंप आणि तिथून मात्र काटाही बदलला. धावसंख्येमध्ये इष्टाच्या स्वरूपामध्ये एक धाव अंकित केली. व्हाईट बॉल. पुढचा बॉल पुन्हा एकदा सुमित. हो, यावेळी खोलवरचा बॉल ऑन साईडला ऑन ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, बॅकअप मिळालाय. एकाच धावेवरती समाधान मानलंय. अडाक करणं फार गरजेचं आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे, पहिलं षटक फार महत्वाचं आहे. या षटकामध्ये प्लॅन करावा लागेल. 30 सर्कल भेदलं ना तर चौकार आणि षटकारांची आतिषबाजी होऊ शकते. गोलंदाज पुन्हा निघालेत सुमित, समोर आहे अजय. त्याचा उपयोग त्यानंतर मात्र लॉफ्ट केला. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या खाली कॅरी करतील का? यस इट इज. विकेटचं पतन फुल टॉस वरती, टोल वसूल करता आला नाहीये आणि ब्रेक लावला. इथे फलंदाज बाद होतील. पहिला ब्रेक थ्रू, पहिली मासळी लागली गळाला. बिग फिश ऑन द बिग बास्केट. बॅक टू द पवेलियन. बॅटर अजय. निभाट मैदानाच्या आतमध्ये येतील. नाव आहे बंटी. द लेफ्ट हँड बाद इन ऍक्शन मध्ये. फर्स्ट ओव्हर गोइंग ऑन, म्हणजे पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे आणि आपण पाहतोय ना जिथे बंटी आलेत, बंटीकडे नजरा वळवल्या जातील. बंटी मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल ऑन साइडला फिरवण्याचा प्रयत्न होता. यस, डॉट बॉल आला. चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना कॅरिबियन क्रिकेटर कर्टली एम्ब्रोस आणि खऱ्या अर्थाने डॅरन ब्रावो यांची आठवण होते. ज्यावेळी एखादा स्लोअर बॉल येतो, चेंज ऑफ पेस, बॅक ऑफ द हँड आणि मास्टर ऑफ द कर्टली एम्ब्रोस यांची आठवण झाली. आणि इथे पहा सुमित यांची रणनीती सफल ठरली आहे. यावेळी मात्र डाव्या इष्टीच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल असं कॉलिंग आलंय. एक्स्ट्रा रन मैदानाच्या आतमध्ये अंकित होईल. धावसंख्या 5 या आकडावरती आहे. 5 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. सुमित यांची रणनीती फार सफल आहे. या ओव्हरमध्ये जास्त रन आले नाहीयेत, मात्र याही वेळी पहा एक्स्ट्राज रन बऱ्याचशा दिलेत सुमितने आणि या ओव्हरमध्ये सातत्याने वाईट काळ घेऊन येत आहेत. संघासाठी एक प्रश्नचिन्ह उभे केलेत. तुमचा पहिला गोलंदाज महत्वाचा गोलंदाज असतो, ज्याच्याकडे ऍक्सेप्टेशन असतं की त्याची गोलंदाजी सुंदर व्हावी, मात्र इथे थोडी गफलत होते. हो, यावेळी ॲक्युरस बॉल टाकला आणि तिथे डॉट बॉल येतोय. या बॉल नंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये 6 धावांवरती एक फलंदाज बाद झालाय. 5 चेंडूचा खेळ, जे पहिलं षटक आहे ना ते टीम आपण पाहिलं ना तर पांडे 11च्या माध्यमातून खऱ्या अर्थाने प्रॉपर राहिलाय. चर्चा होते. पुढचा बॉल. हो, यावेळी पहा अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे डॉट बॉल येतोय. पहिले षटक प्रगतीपथावरती समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या पाठीमागे 6 धावा या धावफलकावरती आहेत. आता मात्र येणारे 24 बॉल आणि बनवायच्या आहेत त्या 57. माफ करा, येणारे बॉल शिल्लक आहे 24 आणि बनवायचे आहेत 56. 24-56चं इक्वेशन. अब तक 56 मैदानाच्या आतमध्ये बनवावे लागतील. टीम SPL सुरूर, या टीमला सुरूर टीम लढावं लागेल. सुरूर टीम हारून चालणार नाहीये, लढावं लागेल, प्लॅनिंग करावी लागेल, स्ट्रॅटर्जी आखावी लागेल. सुरूर टीम बॅकफूट वरती आहे, त्याला फ्रंट फूट वरती यावं लागेल. आणि हा फलंदाज नाव आहे राजू. मैदानाच्या आतमध्ये आग बबुला होईल का? पाहूया काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. इथून पुढे मॅच रंगली जाईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज पंकज. पहिलाच बॉल भन्नाट वेग आहे. मैदानाच्या आतमध्ये पंकजची कमी नाहीये. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळाला. हा बॉल पडल्यानंतर पहा लेंथ फार एक कुर्सी आहे. खऱ्या अर्थाने पिचिंग इन द लाईन आणि तिथून मात्र कट होतोय. डॉट बॉल आला. फलंदाजाला रोखले राजू. हो, यावेळी लॉफ्ट केला. एरियल रूट दिला गेला. सरळ समाचार घेतला आणि समालोचन कक्षाला ही दिली मानवंदना.
क्रॅकिंग विध्वंसक राजू याच्या बॅट मधून आलाय तो षटकार. 6 धावा. राजू मैदानाच्या आतमध्ये त्याने सांगितलं, त्याने या मॅचची आता मात्र प्लॅनिंग केल्या. हो, त्याने सांगितलंय अपनी प्लानिंग हमेशा साइलेंस रखना, जो चाहते हैं हार हमारी उन्हीं के यहां से जीत लाना है. यावेळी पहा भन्नाट वेग आहे, गोलंदाजी कमी नाही आहे पंकज. त्याने मात्र देखील उत्तर दिलं. बाउन्सर घातक बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर केला, जशास तसं उत्तर. मात्र राजूही कमी नाही आहे, इथून पुढे रणनीती आखली आहे. 21 बॉल 50 ची गरज आहे. हो, यावेळी ऑन साइड लाडीपिश बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू चालला जो डिक्लेअर झोन मध्ये मिळेल. एक धाव मिळाली. आता समीकरण बदललंय. येणारी बॉल 20 बनवायचे आहेत. 49 मैदानाच्या आतमध्ये राजू 5 बॉलच्या पाठीमागे 8 धावा. एक षटकार त्यांनी ठोकलाय. बंटी यांना खातं खोलता आलं नाहीये. बंटी यांच्यावरती बऱ्याचशा नजरा आहेत. मैदानाच्या आतमध्ये 20 बॉल 49 धावा बनवणं सोपं होईल का, हा एक प्रश्न उभा राहिलाय. मात्र आपण पाहिलं ना तर राज यांना मात्र इथून प्रहार करावे लागतील. पंकज यांच्या अगेन्स्ट अंतिमचे 2 बॉल या ओव्हरचे. हो, याही वेळी पहा टोले जंग फटका. क्षेत्ररक्षक आहे मात्र तो म्हणेल प्रेक्षक चेंडू चाललाय. 1 बाउन्स सीमारेषे पार. मिळतील धावा 4. आला तो क्रॅकिंग चौकार. 4 रन्स. राजू इन ॲड ऍक्शन मध्ये आल्यात, मोड मध्ये आल्यात. पहा हा हुकचा फटका, कमालीचा फटका पाहायला मिळाला आणि धावामध्ये भर पडली आहे. धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे 17च्या घरामध्ये. 19 बॉल 45 हे इक्वेशन आलं. या बॉल वरती इम्पॅक्ट टाकेल का, पहा या अगोदरच्या बॉलची कहाणी पाहायला मिळाली आहे. झाली त्याचा उपयोग त्यानंतर मात्र बॅकफूट वरती गेला. बॅकफूट पंच एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे त्याने कॅरी केला गेला आणि संपला. फलंदाज काय घडले मैदानाच्या आतमध्ये, पंचांकडे नजरा वळवल्या जातील. यस, थर्ड अंपायर कडे आम्ही कॉलिंग देतोय. यस, चला यस काय घडतंय पाहूया. इथे अंपायर्स कॉल साठी आम्ही जाऊ. टेक्निकल एरर आहे पंच, मध्यंतरी काही अडचण आली आहे. तुमचा निर्णय आम्ही ऑन फील्ड हा डिसाइड करू. या बॉल वरती ऑन फील्ड डिसिजन जो असेल त्याला आम्ही ग्राह्य धरू. फर्स्ट प्रायोरिटी तुमच्या कॉलला आहे. काही टेक्निकल एरर आहे त्या ठिकाणी. अंपायर्स कॉल आमच्यासाठी इम्पॉर्टंट असेल. अंपायर कॉल काय होतोय, पुणे नगरीपासून मुंबईपर्यंत आणि मुंबईपासून ग्रामीण भागापर्यंत या पंचांचा निर्णय फार महत्वाचा. यस, OUT आउट येत आहे, कॉलिंग आलाय. यस यस, इथे फलंदाज बाद होतील. राजू बॅक टू द पवेलियन जावं लागेल. त्याचबरोबर बुईंज गावचे लिजंडरी क्रिकेटर आबा खडे यांचं या व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या आबा आपल्या या व्यासपीठावरती मोस्ट वेलकम आहे. राजीव दादा यांच्या माध्यमातून आम्ही आपलं स्वागत करतोय. स्वागत से करेंगे आपका स्वागत. मोस्ट वेलकम दादा, आपण या स्पर्धेसाठी आलात. या स्पर्धेमध्ये आपलं योगदान फार मोलाचं आहे. चला चला खेळाडू वृत्ती दाखवूया मित्रांनो, खेळाडू वृत्ती दाखवूया आणि मैदानाच्या आतमध्ये ऑन फील्ड अंपायरचा निर्णय आहे ना त्याचं स्वागत करूया. आणि पहा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन रमेश तेंडुलकर यांनी अनेक वेळा खेळाडू वृत्ती दाखवली आहे. जिथे 90च्या धावेवरती जर सायमन टक्कलने त्यांना आऊट दिलं नसतं तर खऱ्या अर्थानं वेस्ट इंडिज क्रिकेटर आणि त्यांनी जर आऊट दिलं नसतं तर त्यांच्या अधिक शतकं लागली असती, जवळजवळ 22 शतकं वाढली असती. आणि पहा क्रिकेटचा सन्मान आहे. अंपायर्स कॉल आणि मैदानाच्या आतमध्ये आलाय. फलंदाज बाद झालेत. चला आणि चला अंपायर
थँक्यू सो मच. बॅक ऑन द क्रिकेट येऊया. काही तांत्रिक बिघाड या ठिकाणी पाहायला मिळाले आणि तदनंतर मात्र कमबॅक केले गेले. मैदानाच्या आतमध्ये ब्रेक थ्रू मिळालाय, फलंदाज बाद झालाय आणि आता इथे चर्चा रंगली आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत. न्यू बॅटर येतील. ऋषिकेश, राज बॅक टू द पवेलियन आलेत. स्ट्राईक एंड वरती बंटी येतील आणि 18 बॉल आणि 45 ची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये क्रुशियल मोमेंट आहे. दोन्ही टीम लढण्यासाठी सज्ज आहेत. धावांची धावाधाव इथून पुढे केली जाईल. सुमित गोलंदाजीच्या ट्रॅक वरती येतात आणि फलंदाजी साडी बंटी. त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस सन्माननीय सोमनाथदादा बल्लाळे यांचं या व्यासपीठावरती आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सोमनाथदादा मोस्ट वेलकम. आपलं देखील या स्पर्धेच्या दरम्यान आम्ही स्वागत करतोय. त्याचबरोबर चर्चा होईल. पहिलाच बॉल अलॉंग द कार्पेट, जमिनीला गुदगुल्या करत क्षेत्ररक्षक आहेत. 30 सर्कल मध्ये मिडॉनवरती आणि मिडऑफवरती आहेत. त्यांनी कॅरी केलाय. एक धाव घेतली आहे. येणारे बॉल 17 बनवायचे आहेत. 44 धावा. 17 बॉल्स रिमेनिंग. 44. स्ट्राईक एंड वरती ऋषिकेश. वाह, किती सुंदर नाव आहे. फलंदाजीसाठी आलेत. पहिलाच बॉल ऑन साईडला मिड विकेटला प्रोटेक्शन दिलं गेलाय. क्षेत्ररक्षक आहे, कॅरी करेल. एक धाव घेतली आहे ऋषिकेश, द किंग ऑफ द मॅच. ऋषिकेश यांच्याकडे नजरा वळवल्या. पहिल्या बॉल वरती आत्मविश्वास, बिलीव सातत्याने पाहायला मिळालाय. ऋषिकेश द बॅटर. मैदानाच्या आतमध्ये 16 बॉल 43चं समीकरण आहे. बंटी यांना मात्र मोठं काहीतरी करावं लागेल. इथून पुढे बंटी या नावाची ओळख पटवून द्यावी लागेल, तर रोखावं लागेल सुमित याला. खोलवरचा बॉल. यावेळी पहा बंटी इन फॉर्म नाहीये. बंटी स्ट्रगल करतोय सातत्याने. असं म्हटलं होतं ना की हिमतीने हारा पण हिम्मत कधीच हारू नका. अरे हिमतीने हारा पण हिम्मत कधीच हारू नका. परमेश्वराने तर प्रत्येकाला हिरा म्हणून जन्माला घातलाय आणि जो जास्त घासेल ना तो जास्त चमकेल. मैदानाच्या आतमध्ये आता चमकायचं आहे. हो, इथे आता मात्र ब्राईटनेस वाढवायचा आहे. बंटी द बाडा, की फॅक्टर ऑफ द मॅच. याला रणनीती बदलावी लागेल. अडाक इज द बेस्ट डिफेन्स, ही रणनीती आहे. जाऊया पुढचा बॉल. हो, यावेळी ऑन साईडला खेळलाय. खोलवरचा बॉल ऑन ड्राईव्ह केलाय. मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. थोडेसे फॉरवर्ड आले. त्यानंतर मात्र कॅरी केला, थ्रो केला, एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलाय. धाव संख्या वाढली आहे. ती जाऊन पोहोचली आहे सरळ 21. आता मात्र येणारी बॉल शिल्लक आहेत. 14 बनवायचे आहेत. 41. काय रणनीती असेल बंटी यांची. या 2 बॉलवरती मोठे प्रहार आले ना मॅच मध्ये ट्विस्ट होईल, मॅच ऑन होईल. 2 मस्ट आहेत. हो, यावेळी भन्नाट वेग, तिखट बाउन्सर. मैदानाच्या आतमध्ये पडल्यानंतर ज्या गतीने बॉल गेलाय ना, खऱ्या अर्थाने बंटी यांना सरप्राईज केलाय. मैदानाच्या आतमध्ये हा खेळ आहे. कुरघुड्या केल्या जातात. येणारे बॉल 13 बनवायचे आहेत. 41. 18.92च्या सरासरीने इथून पुढे रन बनवावे लागतील. चला, पुढील होणारी मॅच टीम चिखली यांच्या अगेन्स्ट. हो, यावेळी लॉफ केला. मिस टाइम. क्षेत्ररक्षक येईल खाव कॉर्नर मध्ये. अमित चव्हाण कॅरी करतील तो कॅच आणि संपलाय बंटी यांचा खेळ. पहा आणि काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. येस, अंपायरचा बिमर साठी हा कॉल आहे. चर्चा होते. चला, फेअर डिलिव्हरी, फेअर बॉल, विकेटचं पतन. बंटी बॅक टू द पवेलियन. येस, जाऊया मैदानाच्या आतमध्ये. राजू दादा, अतिशय सुंदर असं नियोजन. राजू दादा यांच्याबद्दल काय बोलायचं, शब्दही कमी पडतील. आणि राजू दादा शिर्के यांनी आपल्या चकुलेसाठी खऱ्या अर्थाने मित्रांनो आजच्या दिवसामध्ये तिचा वाढदिवस आपण सेलिब्रेट करणार आहोत. खऱ्या अर्थाने अनुश्री एक खऱ्या अर्थाने फार सुंदर कन्या. आणि मित्रांनो
फार गोंडस आहे तिचे शब्द, जर तुम्ही ऐकला तर तुम्ही प्रेमात पडाल. कालच्या दिवसामध्ये तिच्याशी चर्चा झाली आणि फार लहान आहे मात्र तिच्याकडे सेन्स ऑफ ह्युमर फार छान आहे आणि आम्ही पाहिलंय तो आणि चर्चा होईल ते हे तिच्याबद्दल देखील. मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये. विकेट फलंदाज बाद झालेत. 12 बॉल आणि 12 बॉलच्या पाठीमागे 41 ही मॅच डू ऑर डाय सिच्युएशन मध्ये विक्रम आलेत. हो पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, नो बॉल आहे मैदानाच्या आतमध्ये. आता संधी मिळाली आहे फलंदाजासाठी. आउटसाइड द ऑफ स्टंप पिचिंग आहे आणि पंचांनी सांगितले हा नो बॉल आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अजित ऋषीने पहिल्या बॉलवरती इम्प्रेस केला. येणारी 12 बॉल आणि 40 ची गरज आहे. 12-40 प्रत्येक ओव्हरमध्ये 20 धावा बनतात या मैदानावरती बनल्यात. अजित हो यावेळी ऑन साइडला खेळलाय. ऋषिकेश यांचा फटका, एक धाव घेतली. फॉरवर्ड आले क्षेत्ररक्षक, एक धाव घेतली. दुसरी साडी जातील का तर नाही. तदनंतर मात्र थ्रो देखील सुंदर पाहायला मिळाला. धाव संख्येमध्ये भर पडली आहे. येणारे 11 बॉल आणि 39. चला टॉस घेतला जाईल. टीम चिखली आणि त्यांच्या अगेन्स्ट क्वीन्स या दोन टीम मध्ये केला जाईल टॉस. चला टॉस करून घ्या राजू दादा. येस इथे स्विंग आणि मिस. संघाचा संघनायक मैदानाच्या आतमध्ये आलेत. नाव आहे विक्रम. 10 बॉल आणि 39 ची गरज आहे. टीम SPL सुरूर. हो 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 यावेळी लॉफ्ट केला. मिस टाईम आहे. क्षेत्ररक्षक खाली येईल का, चाकारी करेल का. हो इथे कॅच ड्रॉप झाली आहे. एक धाव घेतली आहे आणि जीवनदान मिळालं. ऋषी या खेळाडूला मात्र इथून पुढे रणनीती बदलावी लागेल. आडा करावा लागेल. या ओव्हरमध्ये 3 षटकार नीडेड आहेत. मस्ट असतील 3 बॉलवरती 3 षटकार. जर या ओव्हरमध्ये 3 बॉल 3 षटकार आले ना तर मॅचचं पारडं बदलू शकतं. गोलंदाज निघालेत. अजित हो यावेळी आडव्या बॅटने पुल केला. पुल सक्सेसफुल झाला. तो पॉवरफुल आहे. ऋषी याच्या बॅटमध्ये मॅग्निफिसंट षटकार आला. त्याने जणू कानमंत्र घेतलाय. आता समीकरण बदललंय. ऋषी दबाडा. ऋषी यांनी मात्र आक्रमण करण्यासाठी सुरुवात केली आहे. 30 धावा धावफलकावरती लगावल्यात. 8 बॉल आणि 32चं इक्वेशन. ऋषी अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. आत्मविश्वासाने भरलेला हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. यस मॅच बॉल आलाय. चौथ्या मैदानाच्या आतमध्ये षटकार आलाय. अजित यांच्यावरती मात्र हा बॉल फार महत्वाचा आहे. ऋषी अडा करेल का. हो यावेळी कमबॅक केला गेला. खोलवरचा बॉल पद्धतीने बाउन्स झाला. गुडलेंथ वरती स्पॉट झाला. तिथून मात्र घेणारी उसळी फलंदाजाला बीट केली आहे आणि खऱ्या अर्थाने आडव्या बॅटने अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय. मॅच मध्ये ट्विस्ट आलाय. 7-32चं इक्वेशन. या बॉलवरती मोठा प्रहार मस्ट आहे. मस्ट नीडेड इन बिग हिट. फलंदाज पुन्हा एकदा आपल्या ट्रॅकवर. हो यावेळी पहा हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न. मात्र कन्झिक्युटिव्ह 2 डॉट बॉल कमबॅक केलाय मैदानाच्या आतमध्ये. अजित यांनी 4 षटकांचा खेळ संपलाय आणि आता 6 बॉल आणि 32चं समीकरण. 6 बॉल्स रिमेनिंग 32 मस्ट नीडेड आहेत. 6-32चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर येथील स्मिथ मैदानाच्या आतमध्ये. स्मिथ हे नाव आपल्याला पाहायला मिळालं. खऱ्या अर्थाने ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्मिथ. आणि आपण पाहिलं तर दक्षिण आफ्रिकामध्ये बऱ्याचशा वेळी आपण पाहिलं. साऊथ आफ्रिका असेल, दक्षिण आफ्रिका असेल, ऑस्ट्रेलियन कॅरिबियन, इंग्लंडमध्ये या नावाची फार ओळख आहे. मात्र हेच नाव आपल्याला भारतामध्ये आता सध्या हल्लीला पाहायला मिळतंय. स्मिथ आलेत. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल झाला. 1 धाव अंकित झाले. 5 बॉल आणि 30ची गरज फक्त आता औपचारिकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे.
चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. विक्रम द मॅन, अतिशय भरगच्च बांधा असलेला फलंदाज आक्रमक होईल का? हो, यावेळी बागपूड वरती गेले, पंच केला, स्कोर कटचा फटका, चेंडू चाललाय सरळ, वन बाउंस, सीमा रेषे पार, मिळतील धावा 4, आला तो चौकार, 4 रन्स. 4 बॉल आणि 4 बॉलच्या पाठीमागे आता समीकरण बदललंय. 35 धावा धावफलकावरती आले आहेत, मात्र 4 बॉल 27चं इक्वेशन, प्रत्येक बॉल वरती बिग हिट. पराभव आणि विजयातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न विक्रम यांचा. ऑन साइडला पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय, एक धाव मैदानाच्या आतमध्ये ऑन केली आहे आणि आता 3 बॉल 26ची मॅच. आपण टीम SPL सुरूर या संघासाठी थोडंसं हार्डलक मी म्हणेन. त्यांची रणनीती विफल ठरली. टार्गेट सेट करत असताना धावाही त्यांनी दिल्या आणि बनवत असताना धावा बनवता आल्या नाहीयेत. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या टीमकडे आम्ही आकर्षाने पाहू, त्यांच्यावरती नजरा ठेवू. येणारा काळ त्यांचाही गाजवेल, यामध्ये दुमत नाहीये. मात्र ऋषी पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. स्मिथ यांनी मात्र सुंदर गोलंदाजी हाताळली. आतापर्यंत 4 बॉल फेस केले, 6 धावा त्यांनी दिल्यात. 5 बॉल पाठीमागे 7 धावा बनवल्यात, तर 7 बॉल पाठीमागे 8 धावा ऋषी यांनी बनवल्यात. ही अनालिसिस आहे आणि 2 बॉल आणि 26ची गरज आहे. पुन्हा एकदा आपल्या ट्रॅकवरून निघालेत स्मिथ. हो, यावेळी पहा थोडासा वेस्ट हाईट पाहायला मिळाला. बिमरचा नो बॉल आणि मैदानाच्या आतमध्ये 1 धाव अतिरिक्त बाईकच्या स्वरूपामध्ये देखील आल्या, म्हणजे 2 धावा अंकित केल्या गेल्या. नो प्लस 1. आता समीकरण बदललंय. येणारी 2 बॉल 24ची गरज आहे. 2-24. प्रत्येक बॉल वरती तुम्हाला 12चा स्कोर करावा लागेल आणि ते अशक्य थोडंसं पाहायला मिळतंय. मात्र यावेळी पहा ऋषी यांनी मात्र पुन्हा एकदा चपराक मारावी अशा पद्धतीचा टोले जंग बुलंदी षटकार ठोकलाय. ऋषी यांचं मात्र येणं थोडंसं लेट झालंय, अगोदर येणं गरजेचं होतं. मात्र मैदानाच्या आतमध्ये क्लासिकल फटका खेळलाय आणि पहा ही ओळख आहे ऋषी याची. आणि आता मात्र हा फटका खऱ्या अर्थाने त्यांच्या स्टेटसवरही झळकेल आणि इथे कमालीचा फटका पाहायला मिळाला. 1 बॉल आणि 18ची गरज. 1-18 हे इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. आज वाई आणि वाईच्या अवताभोवताली असलेले संपूर्ण ग्रामस्थ आणि त्यांची ओढ लागली आहे. आज मैदानाच्या आतमध्ये मान्यवरांची रेलचेल पाहायला मिळाली आहे, का पाहू नये. अतिशय सुंदर असं नियोजन आणि खऱ्या अर्थाने अनुश्री राजीव शिर्के यांचा हा वाढदिवसाचा सोहळा अशा पद्धतीने सेलिब्रेट केला जातो सातत्याने 3 वर्ष. आणि आज मात्र या खऱ्या अर्थाने या चकुलीने 3रा वाढदिवस आणि 3रं पर्व. खऱ्या अर्थाने ही मुलगी, ही चकुली जशी जशी वाढेल तसं तसं हे पर्वही वाढेल, यामध्ये दुमत नाहीये. मात्र पहा इथे हा बॉल डॉट बॉल आलाय आणि मॅच फिनिश झाल्या. वेल, इथे टीम SPL सुरूर हार्डलक मी म्हणेन. तुमचा खेळ खऱ्या अर्थाने सुंदर होता, मात्र यश तुम्हाला प्राप्त करता आलं नाहीये आणि टीम पांडे या ठिकाणी मात्र विक्ट्री मिळवते.